डांगाणामध्ये सह्याद्रीच्या पायथ्याशी दुपारच्या नेहरीची कशा पद्धतीने सुट्टी केली जाते ना ते दाखवतो तुम्हाला. चला आता मी 1 मिनिटात तिथे पोहोचतोय वावराच्या बांधावरती आणि त्या माणसांना आरोळी मारतो. ते एक वेगळ्याच पद्धतीची आरोळी मारतात, दाखवतो तुम्हाला. चला बघा आता. शेताच्या बांधावरील जेवण, समोर सह्याद्री दिसते, गावाकडील जीवनाची खरी मजा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 11 वाजलेत मंडळी. फ्रेश झालो, जेवण झालं आणि चालू शेताकडे. असं आहे की आपली 2 वावरांची आवणी बाकी राहिली, भात लागवड. तर आज आहे सोमवार, आजचा दिवस आणि बुधवारचा दिवस. 2 दिवस आपली भात लागवड होईल, त्याच्यानंतर शेवट होईल बुधवारी. मंगळवारी का तर मंगळवारी आमच्या गावाचा मोडा असतो, मोड्याच्या दिवशी काम करत नाही कोणी. तर आता चालू आहे वर शेताकडे, तिकडं भात लावणीचं काम चालू आहे, भात रोप खणण्याचं काम चालू आहे. तर चला जाऊया. मस्त जेवण वगैरे झालं, आता चालू आहे वरती शेताकडे. तर वरती जाऊया. वरती पहिल्यांदा आपल्याला जायचं आहे. कोयता घेऊन मी काय करायचं चालू आहे तर तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू करा. मी वरती आलेलो शेताकडे आणि हे बघा इथं आपण, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल, आपण इथं जो पास टाकला होता ना गुरतुल्याच्या साह्याने, तो पास ना वाहून गेला आहे वावरामध्ये इकडं पुराणा. कारण का पाऊस एवढा मुसळधार पाऊस पडला आहे, त्याच्यामुळं फुल अवधाळ झाले. आणि असा विषय आहे की आता ह्या मागच्या वावराचा ना चिखल करायचं आहे. आणि इकडं मागं बघा तुम्हाला दिसत असेल पक्का पाला पाचोळे. तर असं करायचं आहे की आपल्याला इथं ना पुन्हा एकदा पास टाकायचे गुरतुल्याच्या साह्याने, नाही का, तिथं आणि इथं, त्या दोन्ही ठिकाणी, इथं एक आणि तिथं एक. म्हणजे काय होईल, जे वावर आता चिखल करणार त्या वावराचं, ज्यावेळेस या वावरात चिखल केला जाईल त्यावेळेस जी घाण दिसते तुम्हाला मागं, ती घाण आपल्या इकडं या वावरात जाऊ नये म्हणून. कारण का इकडं भात लागवड झाली आणि इकडं भात लागवड करायची बाकी. तर आपण चला आता इथं ना ते पास टाकून घेऊ, गुरतुला तोडू आणि ते पास टाकून घेऊ पटापट. हे बघा, हा गुरतुला आहे, हा गुरतुला आपल्याला तोडायचे. हे बघा असं, म्हणजे हे काढ्याने काय होईल, जो पाला पाचोळा ना तो पाला पाचोळा आटकून राहील, फक्त पाणीच जाईल. त्याच्यामुळं आपल्याला हे करायचं आहे, हा गुरतुला तिथं टाकायचं आहे. एवढा आपण गुरतुला तोडला आहे, हे बघा. आणि आता ना तो इथं टाकू आपण, तिथे आणि इथे. हे बघा अशा पद्धतीने पास घातलेत गुरतुलाचा पाला, हे बघा इथं आणि इथं. यानं काय होईल तर ही जी घाण दिसते तुम्हाला, हे बघा हे जे गवत दिसते, जो इथं पाला दिसतोय, जो पुराणा वाहून जो पाला आला ना, इथं जी घाण दिसते ना, ही वाहून ज्यावेळेस इथं वावर चिखल केला जाईल त्यावेळेस ही घाण ना सरळ या पाण्याने इकडे येईल आणि इथं अटकल. मग याच्यामुळं हा जुगाड आहे. तर या जुगाडासाठी एक लाईक तो बनताय भाई. आणि आता आपण जाऊ खाली, जिथं भात लागवडीचं काम चालू आहे तिथं जाऊ. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. 3 दिवस झालं पाण्याखाली आणि 3 दिवस झालं पाणी उघडून. ती बघा लागवड कशी दिसते, एकदम छान अशी लागवड झाली आहे. कसं आहे, आघात झालेली लागवड आहे, आघात म्हणजे योग्य वेळेमध्ये झालेली लागवड आहे. गंज 3 दिवस झाले पाण्याखाली होती, पण आज 3 दिवस झालं पाऊस उघडून बघा लागवड किती छान दिसते, एकदम बादशाह काम. आणि आघात लागवड केल्यावर काय फायदा होतो ना ते तुम्हाला मी पुढं सांगेलच, पुढं दाखवेलच. कारण का आघात लागवड गेली पिकामध्ये जरा वाढ होते, भरपूर काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. तुम्हाला मी जसं जसं पुढं आपण व्हिडिओ कंटिन्यू करत राहू तसं तसं पुढं सांगायलाच. चला आता आपण तिथे जाऊ जिथं भात लागवड आपली करणं बाकी आहे. तिथं भात लागवडीसाठी माणसं आलेले आहेत, तिथं रोपं खणत असतील. चला जाऊया. तुम्हाला वरकी दिल्या ती का नाही द्यायची, द्यायच्यात मग कधी जाम का आठवण. इकडे चिखल झाला आहे, आता ह्या चिखल केला जाईल. आणि इकडे मूठ खाण्याचं काम झालं आहे. आता ते मूठ इकडे बांधाने आणून ठेवलेत, हे बघा इथं दिसतं तुम्हाला. इथं बांधाने आणून ठेवलं आहे, तेव्हा चिखल केला का मग याची लागवड करायची. मंडळींनो, या वावरात चिखल झाला, मूठ पांगवून झाले, हे बघा लावायचं काम चालू झालं आहे. एवढं इकडं लावून झालं आहे, इथं राहिलं आहे, एवढं बाकी राहिले लावायचं. हे झाल्याच्यानंतर
इथं चिखल केला आहे मी एवढा, इथून तिकडं ते लावतील आणि आता इथं चिखल करायचं आहे मला एवढ्या याच्यामध्ये, इथून इकडं. चला एटअप फुल माखलो आहे मी जरा चिखला ना आहो त्याच्या मागं. कारण मंडळींनो दुपारचे 1:30 वाजलेत आणि आपलं चिखलाचं काम आटापले. तर मी जरा फ्रेश झालो कारण का खूप माखलो होतो चिखला मागं. तुम्हाला माहिती आहे आवता मागं किती माणूस मागते हे बघा. तरी डायरेक्ट पूर्ण माखून गेलो होतं. आता जरा फ्रेश झालो. देवा काटा भरलाय बघा, तुम्हाला दाखव काटा भरला. आता काटा हे बघा काटा भरलाय. काय वाईटा गे डोका आहे बा. तर हे बघा आपल्या हे वावर चिखल झालं. इथं मूठ पण पांगून झालं. हे बघा मूठ पण पांगून झालेत. तिथपर्यंत मूठ पांगवलेत. आता त्या साईडला आपण ज्या साईड ह्या रोपाच्या साईडला चिखल केला तिकडं मूठ पांगवायची ती. आणि लागवडीचं काम या वावराच्या खाली चालेल. चला तुम्हाला तिथे घेऊन जातो. बघा तर लागवडीचं काम झालं आहे. एवढं झालं आहे अजून तेवढं बाकी राहिलं एवढा गोल. इथं आपलं भात लावणीचं काम चालू आहे आणि याच वावराच्या खाली आपला परम मित्र आहे त्याचं पण भात लावणीचं काम चालू आहे. चला आता माझं काम तर झालं आहे. त्याच्याकडे जाऊन जरा 2 गोष्टी गप्पा मारू 2 मिनटं. जास्त नाही कारण का त्याला पण काम आहे आणि मला पण काम आहे. जाऊया जरा. त्यांना अवधारला आहे. आमच्या इकडं आमच्या डांगण भागामध्ये 90% शेती म्हणली ना 90%, 90 ते 95% ही शेती डायरेक्ट या शेतीचं काम बैलानेच केलं जातं. डायरेक्ट दाखवतो तो एकदम सुंदर अशी जोड आहे त्याच्याकडे खिल्लारी. दाखवतो तुम्हाला. आपला परम मित्र आहे. त्याचं लग्न पण झालं आहे आणि माझं काय होईना भाऊ. माझं काय होईना म्हणजे मला पण करायचं आहे. सध्या लगेच नाही अजून. बघू आपले स्वप्न आहेत. खूप मोठाले स्वप्न आहेत आपल्याला. ते स्वप्न पूर्ण करायचे आहेत आपल्याला. लगीन करून करता काय बरं आहे का नाही. त्याला गेलो त्याच्यापुढं पण दाखवतो बघा. कर भाऊ ओके एकदम. हा मग आता तुझी व्हिडिओ पाहिजे ना भाऊ. ही 100% पडणार भाऊ. काय टेन्शन नाही. लावून घ्यायचे का लावायचे केलं रे पहिला. चला तुफान ना पण हां चलत जातो तुफान एकदम ओके मध्ये. नको आता फायदा. माझा परम मित्र तेव्हा तिकून जोडा चालत त्याचा. आताच लग्न झालं त्याचं. झालं यंदाच लग्न झालं नाही का मे मध्ये. तुम्ही व्हिडिओ पण बघितले असेल त्याच्या आली. सचिन मित्र काय रे आधी तिकडे आवायचं काम झालं ना तुम्ही कुठे गेलती हा. काय रे गेलती कुठे अरे तिकडं भात लावणीचं काम झालंय तू कुठे गेलता. कुठे गेला होता. मंडळींनो दुपारचे 3 वाजलेत आणि दुपारच्या नेरीचा टाईम झाला आहे. तर मी घरी गेलो. घरी जाऊन हे बघा स्वयंपाक घेतला आहे, जेवण घेतलं आणि चालू शेताकडे. तर शेतावर जेवणाची मजा आहे ना, जो आनंद आहे ना तो खरंच खूप वेगळा आनंद असतो आहे. मिरची भाकर का असे ना पण खूप गोड लागते. आई मला बोलतो ती म्हणे तू घरूनच जेवण आहे. तर मी बोललो नाही मी पण आज तुमच्यासोबत बांधावर बसून जेवणार. कारण का तो आनंद तो सुख पुढं लपलेला आहे. चला आज खूप दिवसानंतर शेतामध्ये बांधावर बसून जेवण करायचं आहे. दाखवतो तुम्हाला. मिरची भाकर का असे ना खूप गोड लागते. चला जाऊया. आता दुपारच्या नेरीचा टाईम झाला आहे. डांगाणामध्ये सह्याद्रीच्या पायथ्याशी दुपारच्या नेरीची कशा पद्धतीने सुट्टी केली जाते ना ते दाखवतो तुम्हाला. चला आता बघा. आता मी 1 मिनटात तिथे पोहोचतो आहे वावराच्या बांधावरती आणि त्या माणसांना आरोळी मारतो. ती एक वेगळ्याच पद्धतीची आरोळी मारतात. दाखवतो तुम्हाला. चला बघा आता. तर हे बघा या वावराच्या खाली तर भात लावण्याचं काम झालं आहे. हे बघा. ओ माणसानो जेवायचे कधी. हा दाखवून ठेवतो.
हा पाणी आणणार आहे ना. तेवढं लावून झालं जेवणार का? लावून झाले हो. बर बर. तर आमच्या डांगाणा भागामध्ये आमच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी अशा पद्धतीने दुपारच्या नेरीला माणसांना आरोळ दिली जाते. हो माणसानो चला जेवण करायला. म्हणजे ही आपली बोलीभाषा आहे, ही आपली भाषा आहे. खूप छान असं वातावरण, या वातावरणामध्ये छान अशी बोलीभाषा आणि मी छान असं तुमच्या पुढे ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही खूप सपोर्ट पण करतात, असं सपोर्ट असू द्या. तर चला आता खाली जरा मूठ लागतात, ते मूठ देतो आणि मग थोडंसं बाकी आहे लावायचं, ते लावून झाल्याच्या नंतर मग जेवण करणार आहे. चला दया. मंडळी मस्त जेवण झालं. 3:30 वाजलेत आणि पाऊसही टापकला होता मधीच, त्याच्यामुळे छत्री उघडले. पण जेवण झालं मग नंतर पाऊस आलाय. आणि आता ना जातो घरी. आता पुन्हा जे आपण पाटी आणली होती ती पाटी घरी घेऊन जायला लागेल. लय अवघड गमत आहे, कारण का आपलं आता लग्न होईल नाही ना, त्याच्यामुळं लग्नाचं नाही काय हो, लग्न केलं असतं पण आपले काही स्वप्न पूर्ण करायचे आपल्याला. अजून मोठमोठे स्वप्न बघितलेत, ते स्वप्न पूर्ण करायचे. म्हणजे लगीन काय ह्या वर्षी पण केलं असतं, पण जरा ब्रेक आहे आणि त्याच्यानंतर मग उत केला जाईल स्वप्न पूर्ण झाल्याच्या नंतर. बघू तोपर्यंत आहे मी असंच सपोर्ट असू द्या, म्हणजे आपल्या लवकरच स्वप्न पूर्ण होतील. व्हिडिओ लाईक करा जा, व्हिडिओ शेअर करा जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जा. तुमच्यावर अवलंबून आहेत स्वप्न सर्व. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू केल्या, बघितल्या तर आपलं स्वप्न लवकरच पूर्ण होईल. तर चला आता हे बाळा विस्तार येत्या घरी येऊन जातो आणि 3:30-4 वाजता आलेत जाऊन. आता काही इकडे येणार नाही असा अंदाज आहे माझा. डायरेक्ट आंघोळ करतो. संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि हे बघा आता जो दुसरा वावर होता ना आपला, तिथं लागवडीसाठी माणसं गेलेत. आता जस्ट जेवण झालं आणि तिथं गेलेत. हे बघा आता तिथून तर आपल्याला ईदवर लावणी करायची आहे. बघू जर आज जर झालं तर चांगलं आहे, नाहीतर मग आता त्याचं गेलं परवावर बुधवारी. मंडळींनो हे बघा अर्धी पात आणली लावत. हे बघा इथून एवढं अजून म्हणजे अर्धी राहिले, म्हणजे निम्मे आणले, अजून अर्धी बाकी राहिली. हे बघा चला आता ना 4:15 झालेत. आता मी घरी जातो, डायरेक्ट घरी जातो. आता घरी तर हे पाठी वगैरे घेऊन एवढं मी आता घरी जातो आणि आंघोळ करतो मस्त. चला जाऊया घरी आता. मंडळींनो 4:30 वाजलेत आणि मी निघालो आता जेवणाची पाठी घेऊन घरी. तर कसं आहे, भात लावणीचं काम आहे ना आपल्यापर्यंत येत नाही. आपल्यापर्यंत काम कोणतं येतं आहे? मूठ पांगवणे, मूठ वायर काढणे, मूठ इकडून तिकडं नेणे, आऊत काठीचं काम. समजा बाय चान्स ट्रॅक्टर जिथं येत नाही तिथं मग आऊत काठीचंच काम करावं लागेल, आऊतानेच धरावं लागेल. तर मग तिथं आपण आऊत काठीचं काम करतो. भात लावणीचं काम आपल्यापर्यंत नाही येत एवढं. बाय चान्स जर आलंच कधी माणसं कमी असले तर मग कुदायला लागत आहे लावायला डबल. पण समजा माणसं असले तर मग ओके कारभार असतो, काही विषय नाही. तर चला आता घरी जातो, ही पाठी घेऊन मस्त फ्रेश होतो. तोपर्यंत सुट्टी पण होईल माणसांची. आंघोळ वगैरे करून 5:30 वाजता सुट्टी पण होईल. 6 वाजता जरा बसतो, आंघोळ करतो, जरा फ्रेश होतो, बसतो आणि माणसं आल्यावर नंतर मग थोडासा चहा, गरमागरम चहा पितो. बघू मग तर आजचा दिवस असा होईल. फाट्यावर पण जायचं आहे, जरा काम आहे सायबरमध्ये. बघूया जाऊ काय होतं आता. चला घरी जातो. घरी जाता जाता शेतकऱ्याचं सोनं बघून जा. हे बघा
मंडळींनो संध्याकाळचे 6 वाजलेत आणि गरमागरम आयता चहा भेटलाय बा फुकटचा गरम गरम आयता चहा. पोरं बाहेर थंडी वाजते, दिवसभर काम केलं आणि आता चहा भेटला. मस्त चहा, सुरकी मारतो बघा सुरकी. या चहा प्यायच्या नादात ना माझी बीचा शेंडा झाला चहा प्यायला सराव नव्हती का मला, म्हणजे मी पेत नव्हतो चहा ना, मध्ये मध्ये कधी कधी पेतोय. हा आयता भेटायला मग मी उत करतोय. डॉन माच करतो. हे बघा आता मंडळींनो चहा घेतला, संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि गावात जायचंय. मित्राचा फोन आला होता की म्हणे गावात आहे जरा बसायला. गावात जायची इच्छा नव्हती कारण का आज जरा दमलोय, काम होतं शेतामध्ये, त्यामुळे गावात जायची इच्छा नव्हती. पण मित्राचा फोन आलाय म्हणजे जावं तर लागेल आणि जिवलग मित्राचा आलाय त्याच्यामुळं जावं तर लागेल. जिवलग म्हणजे कादाच्या आजूबाजूचा त्यामुळे गावात जावं तर लागेल. तर चला चालू आहे गावामध्ये, जरा येतो चक्कर मारून. थोडा जिम पाऊस पण पडतोय पण जावं पण लागेल. आणि मी राहतो शेताकडून गावात जायला माझ्याकडे डायरेक्ट हायवे रोड आहे. हायवे तुम्हाला हायवे दाखवतो मी. बघा आता हायवे रोड दाखवतो. बघा असा हायवे रोड आहे माझ्याकडून जायला गावामध्ये. याच्यावरून जर घसारला ना तर माणूस डायरेक्ट स्वर्गात जाईल माणूस, पुढंच नाही. हे बघा किती हायवे रोड आहे, बघा गावात जायचा लय अवदाळे. बघितलं ना पावसाळ्यामध्ये शेताकडे असल्यावर कसा हायवे रोड आहे आम्हाला गावात जायला. तर सरकारला एक विनंती आहे की आम्हाला शेतात जायला लवकरात लवकर रोड करून द्या भाऊ एवढं, नाहीतर तुमचा एक ब्लॉगर कमी होऊ शकतो एक मतदान कमी होऊ शकतं तुमचं आलं. या रोडवरून जर घसारलो आणि जर मी वर गेलो स्वर्गात तर एक मतदान कमी होऊ शकतो सरकारचं. नाहीतर नुसता हाय फ्रेंड्स हे बोलून जमणार नाही. PM सर हे बोलून जमणार नाही. PM सर फक्त बोललेत हाय फ्रेंड्स आणि पुढचं काय बोलले ते मलाही माहीत नाही, पण फक्त सोशल मीडियावर आणि ट्रेंडमध्ये चालू हाय फ्रेंड्स. प्रत्येकजण टाकू राहिला नाही का रील्स का हाय फ्रेंड्स. काय रे अरे मारशील मला का मार राहिलं. वैभव शेठ नमस्कार. मंडळींनो संध्याकाळचे 8 वाजलेत आणि मी चालू आहे घरी. मित्रांसोबत जरा गप्पा गोष्टी मारल्या आणि आता चालू आहे घरी. तर चला मंडळी जाऊया घरी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.